प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काहीतरी चढ उतार हे होतच असतात. आज आम्ही तुम्हाला अशा लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या खाजगी आयुष्यात असं काही घडलं ज्यानं ती पूर्णपणे कोलमडून गेली. ती एकटी पडली. ती जवळजवळ डिप्रेशनमध्ये जाणार होती. 10 वर्ष तिनं मालिका विश्वात कामही केलं नाही. नंतर तिला कोणी कामही देईना, कामासाठी विचार येना. अशा परिस्थितीवर मात करून तिनं पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पदार्पण केलं. आज ती तिच्या मुलीचा एकटीनं सांभाळ करतेय. तिनं म्हटलं की माझ्या खाजगी आयुष्यात खूप गोष्टी घडल्या, त्या खूप अनपेक्षित आणि दुर्दैवी होत्या. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यात थोडा वेळ गेला. त्यातच कोविड लागला आणि 2 वर्ष गेली. अशा पद्धतीनं माझ्या करिअरचा गॅप खूप मोठा झाला. 10 वर्षाचं अंतर झालं. त्यानंतर मी स्वतः तयार केलं की आता आपण कामासाठी सुरुवात करूया. पण मोठा गॅप असल्यामुळे येईल ते काम करण्याचा विचार मी केला नाही. मी माझा प्राधान्यक्रम ठरवला होता. बाहेरगावी जाऊन खूप दिवस करावं लागेल असं काम करायचं नाही हे मी ठरवलं होतं, कारण मला एका मुलीचा सांभाळ करायचा होता. या अभिनेत्रीनं खूप कमी वयात आपल्या पतीला गमावलं. लग्नाच्या काही वर्षातच तिला एक ओवी नावाची गोड मुलगी झाली. पण त्यानंतर तिच्या आयुष्यातला खरा खडतर काळ सुरू झाला. तिने तिच्या पतीला गमावलं. त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये जाणार होती. यावेळी तिला तिच्या बहिणीनं आणि तिच्या गुरुजींनी सांभाळलं. ही अभिनेत्री आहे मानसी कुलकर्णी. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत मानसी कुलकर्णी गायत्री या भूमिकेत दिसली होती. खलनायिकेच्या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली. त्याआधी तिला आपण कुंकू या मालिकेत देखील पाहिलं आहे. 1760 सासूबाई, शेजारी शेजारी पक्के शेजारी, शादी के साईड इफेक्ट्स, बंधन अशा अनेक चित्रपट मालिकांमध्ये आपण तिला पाहिलं आहे. विजेता या चित्रपटात देखील आपण तिला पाहिलं आहे. मानसीबद्दल सांगायचं झालं तर कोविडच्या काळात तिने तिच्या पतीला गमावलं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतींमधून प्रेक्षकांना संभ्रम झाला की तिचा घटस्फोट झाला आहे की ती विधवा आहे. तर मानसीने तिच्या पतीला गमावल्यानंतर तिने तिच्या मुलीचा एकटीनं सांभाळ केला. यावेळी तिला तिच्या आईची आणि सासू सासऱ्यांची देखील साथ मिळाली. या तिघांच्या साथीनंच आज ती तिच्या मुलीला मोठं करते आहे. तर मग तुम्हाला मानसी कुलकर्णी आवडते का हे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील मानसीची भूमिका आवडायची का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.